राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, पुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। आज गोवत्स द्वादशी, दिवाळीला सुरुवात आणि गुरु द्वादशी म्हणून आज गोमातेचं पूजन करून, पृथ्वी तत्वाचं पूजन करून, आकाश तत्वाचं पूजन आपण कोजागिरी पौर्णिमेला केलं आहे। आज पृथ्वी तत्वाचं पूजन करून तेज तत्वाला उद्यापासून सुरुवात करायची। तेज तत्व म्हणजे दिवा, प्रकाश उत्सव। लक्ष्मीला नेहमी प्रकाश आवडतो, म्हणून धनत्रयोदशी पासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत या प्रकाश उत्सवाचं महत्त्व असतं। म्हणून उकिरड्यापासून देवा लावायला सुरुवात करायची आहे, तर लक्ष्मीपर्यंत, कुबेरापर्यंत गाईच्या गोठ्यात दिवे लावायचे, उकरड्यावर दिवा लावायचा, शेतात दिवा लावायचा, व्यापारात दिवा लावायचा, घरात दिवा लावायचा, दारापुढे लावायचा। उद्या यमाच्या नावानं दिवा लावायचा आहे। कधीही दक्षिणाभिमुख दिवा लावायचा नसतो, पण धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावानं दक्षिणेकडे तोंड, आणि चतुर्दशाला सकाळीच नरकासुराचा दिवा सकाळीच लावायचा असतो, आणि संध्याकाळी सगळ्या पंथ्यांचा दीपोत्सव करायचा असतो। माऊलीची ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायाला सुरुवात करते आहे। आज मोठ्या प्रसन्न अंतःकरणानं ज्ञानोबांच्या प्रवचनाला जायला श्रोते निघाले। त्यातल्या एका श्रोत्यानं आपली ज्ञानोबांच्या प्रवचनाला जाण्याची तयारी केल्यावर आणि दरवाजात गेल्यावर आतून पत्नीनं सांगितलं, अहो प्रवचन आटोपलं की घरी या, प्रवरावर कालच्यासारखं स्नानाला जाऊ नका। तुमच्या वयामानानं 2-2 वेळा 3-3 वेळा स्नान सहन होणार नाही। त्यावेळेस हे जे प्रवचनाला जाणारे ग्रस्त होते हे हसले आणि ते म्हणाले, बघा ज्ञान संपादन झाल्यावर सुद्धा प्रपंचातले लोक कसा अडथळा निर्माण करतात। कारण ज्ञानोबाच्या सांगण्यानं त्रिकाळ स्नान आणि त्रिकाळ संध्येची सवय लागली आणि लगेच अडथळा निर्माण होतोय। मी पत्नीला सांगितलं आणि की मला आता
ज्ञानोबांच्या वचनाप्रमाणे माझं जीवन जगू द्या. त्यावेळेस आमच्या गाईच्या गोठ्यामध्ये गाईचं दूध घ्यायला लोक येत असत. त्यांनी विचारलं, आजोबा तुम्ही ज्ञानोबाच्या प्रवचनाला जातात का? तर यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी सांगितलं, मी जातो पण तुम्ही या. काय करावं, आम्हाला या प्रपंचामुळे जमत नाही. म्हणे तुम्ही रडत रडत या आणि प्रवचन ऐकून हसत हसत जा. एकमेकाला ज्ञानोबांच्या प्रवचनाची गोडी लावण्याचं काम सुरू झालं. आवडीने भावे. मनुष्य ज्या वेळा आवड आणि भाव या दोन्ही गोष्टी एकत्र करतो त्यावेळा त्याच्या बुद्धीमध्ये महापुरुषांनी, संतांनी, ग्रंथांनी सांगितलेलं रुजत जातं. तेवढ्या वेळात त्र्यंबक भट नावाचे त्यांचे मित्र आले आणि दोघंही, त्र्यंबक भट आणि राम भट, हे दोन्ही चर्चा करू लागले. काय राम भट, कुठे निघालात? ज्ञानोबाची ओवीबद्ध भावार्थ दीपिका ऐकली का? पण ज्ञानदेव सांगतात भावार्थ दीपिकेचा ओव्यांचा अर्थ काही गाळतात का हो? म्हणाले नाही. गद्य आणि पद्य या दोघींचा मेळ माऊली चांगला घालते. भावार्थ दीपिका सांगताना कुठे अटकता का? म्हणाले नाही. मग तुमच्या लक्षात आलं का ज्ञानदेव काय सांगतात? म्हणे शब्दशः भाषांतर सांगत नाही. शब्दशः भाषांतर कोण सांगतो? शिक्षक, प्रोफेसर. ज्ञानदेव प्राज्ञावंत आहे, म्हणजे ज्ञानोबाची स्तुती करताय श्रोते. प्राज्ञावंत आहे, ज्ञानवंत आहे, प्रभाववंत आहे आणि अध्यात्म शक्तीचे विचार परमेश्वरानं यांच्यामध्ये टाकून काव्यमय अवतार ज्ञानोबा वाटतो. काव्यमय अवतार आहे ज्ञानोबाचा. प्राज्ञावंत आणि प्रतिभासंपन्न पुरुषाला नवीन नवीन विचार सुटतात आणि त्यांच्या बुद्धीला आत्मज्ञानाचे अंकुर रोज वेगवेगळे फुटतात. तेच ते सांगत नाही. ते विचारवंत लोक आवडी आणि भाव धरून रोज दृष्टांत नवीन देतात, एकच दृष्टांत सांगत नाही. त्र्यंबक भट म्हणाले, तुम्ही रोजच प्रवरा नगरीच्या नदीत स्नानाला जातात. हातामध्ये म्हणजे समजून दिलंय की ज्ञानोबा सांगता कसं. तर हातामध्ये सूर्याला अर्घ्य देण्याकरिता पाणी घेतात. तर 3 वेळा सोडतात. पाणी घेतलं की सोडलं तर तेच पाणी तुमच्या हातात येतं का? कारण तुम्ही सोडल्याबरोबर पाणी वाहून जातं आणि दुसरं पाणी येतं. तसं माऊली तेच ते सांगत नाही. का कसं पटवून दिलंय? 3 अध्यायाचा अभ्यास झालेला मनुष्य माऊली काय सांगतो ते पटवून देत आहे. बघा बरं, 3 वेळा सारखं पाणी येतं का? किंवा जास्ती येऊन जातं, पस भर येऊन जातं, काही गळून जातं? म्हणे नाही. मग ते कोणतेही शब्द वारंवार तेच ते सांगत नाही. हा माऊलीचा सांगण्याचा प्रभाव आहे. तुमच्या हातात जे नेमकं पाणी आलेलं आहे ते किती आलं कोणी पाहतं का? म्हणे नाही. मग विश्वंभर रामेश्वर भट हे चर्चा करीत असताना या
बाळकृष्ण भटाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवले. पाहिलं तर गावचे कोतवाल होते, त्यांचं नाव होतं विश्वेश्वर. त्यांनी विचारलं, का हो कोतवाल साहेब, तुम्ही प्रवचनाला येतं का? म्हणाले, हो. अहो म्हणे, तुमचा तर देवावर विश्वास नाही, तुमची तर्कबुद्धी आहे, तुम्ही कसे काय श्रवणाला येत आहे? म्हणाले, बघा, काही काही गोष्टी अपवाद असतात. ज्ञानदेव देव आहे, त्याच्यात सांगण्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, म्हणून मला यावं लागतं. तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगत असताना देवळाच्या मागे ज्ञानेश्वरी सुरू झाल्यापासून एक रेडा येत असे आणि तो रेडा तटस्थ बसून राहायचा. ज्ञानेश्वर आले की उभा राहायचा, 2 पाय पुढे टेकायचा, वंदन करायचा. ज्ञानेश्वर आत गेले की परत बसून राहायचा. पैठणमधला रेडा वेगळा आणि नेवासातला रेडा वेगळा. भिंतीकडे तोंड करून रेडा शांत बसायचा. अनेक लोक रेडा शांत बसतो हे पाहण्याकरता जास्ती आहे, कारण हा मुका प्राणी आहे. अहो म्हणाले, मुका प्राणी आहे, पण ज्ञानोबाने तर रेडा बोलवलेला आहे आळंदीला. रेड्याच्या शेजारी त्याचा मालक उभा राहत असे आणि कौतुकाने सांगत असे, हा रेडा मूळ पालखी नेण्याचा होता. कारण मालकाला त्या रेड्याच्या नावाने काय कमवायचे होते? पैसे. हा पालखीचा होता. पण ज्ञानदेवांच्या तोंडून वेद ऐकल्यापासून याने याची आळस वृत्ती टाकलेली आहे आणि जिथे भावंड जातील तिथे हा रेडा नेमका प्रवचनाला जातो. पहिल्यांदा जेव्हा रेडा ज्ञानदेवांच्या प्रवचनाला गेला त्या दिवशी गोष्ट हा रेडा दाराशी बांधलेला होता. हिसका मारून त्याने दोर तोडला आणि देवळाजवळ आला. मी त्याला खूप मारलो, पण त्याने ऐकलं नाही. माऊलींचं प्रवचन होईपर्यंत रेडा तटस्थ उभा राहिला. माझ्या पालखीचा झंडा सुटला आणि रेड्याला लोकांनी भाविकानं नमस्कार करायला सुरुवात केली आणि पैसे टाकायला सुरुवात केली. लोक कुठे पैसे टाकतील याचा भरोसा नाही आणि जिथे द्यायचे तिथे देणार नाही, कारण तो चमत्कार आहे ना. आता तो खरा चमत्कार कोणाचा आहे? ज्ञानोबाचा. कारण मोखं करोति वाचालं पंगम लंगम यद्गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. ही संत मंडळी कोणाकडून काय करून घेईल? तेव्हा रेड्याचा मालक म्हणाला, बघा आता ज्ञानोबा आले की हा उठतो कसा? तर ज्ञानोबा आल्याबरोबर रेडा उठला, 2 पाय पुढे गेले, डोकं वाकवलं, ज्ञानोबा मध्ये गेले आणि पुन्हा बसून गेला. गर्दी जमायला लागली. रेड्याच्या चमत्कारानं नेवाचं गाव सगळं ज्ञानेश्वरी ऐकायला यायला लागलं. अरे रेडा ऐकतो मग आपण का नाही ऐकायचं? रेडा ऐकतो मग आपण काय ऐकायचं नाही? पहा कसं संत सन्मार्गाला लावतात, लक्षात ठेवा. म्हणून भले न जाती सन्मार्ग सांडोनी. भले जे चांगले लोक आहेत ते सन्मार्ग सोडून जातच नाही. आता ज्ञानोबानी आपल्या नेवाशामध्ये प्रवेश केला आणि सुहास वदनेनं देवळात मध्ये गेले, श्रोत्यांना वंदन केलं. श्रोता वक्ता पांडुरंग, वक्ताही पांडुरंग स्वरूप आणि श्रोताही पांडुरंग स्वरूप. आणि ज्ञानदेवांनी डोळे मिटले.
सगळ्या लोकांनी ज्ञानदेवांकडे पाहिल्यावर आपलेही डोळे मिटले. पाहताच्या कोणाला सांगितलं नाही डोळे बंद करा. संतांचा प्रभाव कसा असतो बघा. म्हणून श्रेष्ठ जे आचरतात ते आपण आचरावं. सगळ्यांनी डोळे बंद केले. मनाची कामना पुरवणारी गीता ऐका असा शब्द वापरला. मनोकामना पूर्ण करणारी. आज सगळ्यांच्या श्रवण इंद्रियांचा भाग्योदय होतो. कारण काय, गीतेचा अमृत ठेवा प्रत्येकाच्या कानात जाणार आहे. जसं जिभेनं भोजनाची तृप्ती होते तशी कानानं श्रवणाची तृप्ती होते. अगोदरच गीता ही सुविचाराची उत्तम कथा आहे. माऊली सांगते गीता काय आहे, सुविचाराच्या चांगल्या विचाराची उत्तम कथा आहे. ती सांगायला पुराण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपल्या सखा अर्जुनाला सांगताय. श्रोता कोण आहे भगवंताचा? सखा, मित्र. वास्तविक हा गीतारूपी संवाद व्यासांनी कैक वर्षापूर्वी लिहून ठेवलेला आहे. पण मग हा एवढा नेवाशापर्यंत पोहोचला कसा? ज्याप्रमाणे हजारो मैल सूर्य आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पण हजारो मैल दूर असलेला सूर्य ज्याप्रमाणे प्रत्येक गावात बरोबर पोहोचतो, 5-10 मिनिटाच्या उशिरानं पूर्वेकडून पश्चिमेकडे उशिरा उशिरा प्रकाश पडतो. कलकत्त्याला सगळ्यात लवकर सूर्योदय होतो आणि मुंबईला सगळ्यात उशिरा सूर्योदय होतो. उलट गतीनं संध्याकाळ कलकत्त्याला लवकर होते आणि मुंबईला उशिरा होते. त्याप्रमाणे गीतेचं सूर्यकिरण जे आहे ते मनुष्याच्या कानातून आज जाऊन माणसाचे कान तृप्त करणारे आहेत. गीता काय करते? तृप्ती देते. अंतःकरणातील कुतूहल जागृत करून ज्याप्रमाणे वातावरणाचा आनंद झाला की कोकिळा आंब्याच्या झाडावर कुहू कुहू स्वर गाते, त्याप्रमाणे ज्ञानोबाची गीता ज्ञानेश्वरी ऐकून प्रत्येक श्रोता सोहम सोहम म्हणतो. आज दैवयोगानं माऊलीने डोळे मिटले आणि अमृत बिंदू मनापाशी पोहोचला. श्रोत्यांनी जपतप अनुष्ठान सुरू केलेले होते. अर्जुनाच्या संवादाचा अनुभव सगळ्यांना आला आणि त्यांचे कान शांत झाले. ज्ञानदेवांनी आपले डोळे उघडले आणि श्रोते इतके एकरूप झाले होते की कानावर ज्ञानोबाचा शब्द पडल्याशिवाय आपले डोळे उघडायचे नाही. म्हणजे ज्ञानोबांनी काय केलं? ध्यान केलं. श्रोता आणि वक्ता यांनी मंगलाचरण कशाकरता करायचंय? तर ध्यानाकरता. पण हल्लीच्या वक्त्यांनी काय केलं? 3 तासाच्या प्रवचनामध्ये 1 तासाचं मंगलाचरण, भजनन गाणे, भजनन गाणे. ज्ञानोबांनी ध्यान केलं. ज्ञानोबाच्या ध्यानानं डोळे मिटल्यानं सगळ्यांनी ध्यान केलं. पण सगळ्यांचे कान मात्र ज्ञानोबाच्या अमृत वचनाची वाट पाहत होते की केव्हा बोलते माऊली. श्रोते तत्पर झाले पाहिजे. आणि जेव्हा श्रोता हा तत्पर होतो त्याला वक्त्याच्या शब्दाचा अनुभव यायला लागतो.
जोपर्यंत आपण श्रवणामध्ये तत्पर होत नाही, आज सकाळचं उदाहरण सांगतो. काही आवाज चालू होता म्हणून मी त्यांना म्हटलं, पोरांना तुम्ही तिकडचं काम करा आणि नंतर आपण प्रवचनाला करू. 8:10 झाल्यावर फोन आला, आज प्रवचन नाही का? म्हटलं सांग, तयारी होते आहे. तत्पर असतात लोक, कारण रोज सकाळी 8ला सुरू होतं, संध्याकाळी 8ला सुरू होतं. लोक तयार असतात मोबाईल घेऊन. तर उशीर झाल्याबरोबर तिकडनं फोन आला की प्रवचन नाही का आज? 8:15 झाले. आणि आजचं कथानक जे होतं ना ते छोटं होतं. सुदामांच्या चरित्राचा शेवटचा भाग होता. त्याच्या पुढे ग्रंथाची पूर्णाहुती होती, पुढे चरित्र नव्हतं. म्हणून मला तो वेळेचं अनुसंधान गाठायचं होतं. पण जेव्हा तिकडनं फोन आला त्यावेळेला सुदाम चरित्रामध्ये इतका रस भरला गेला सकाळी. तुम्हाला काय कळाला, आवडला हे मला माहीत नाही, पण मला सांगण्याचा जो आनंद झाला की खरोखर श्रोते तत्पर आहे, त्यांना भगवंताचं चरित्र ऐकायचं आहे. म्हणून प्रवचन हे अमृतबिंदू आहे. ज्याप्रमाणे कमळावर मधुमक्षिका अनेक जातात आणि मधुमक्षिका गोळा करून पराग घेऊन येतात, त्याप्रमाणे श्रोते ऐकून आपल्या मनामध्ये भगवंताचा मनोदय उदय करतात. मनामध्ये भगवंताचा उदय झाला पाहिजे. ज्ञानदेवांनी डोळे उघडले आणि ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. आज अर्जुनाप्रमाणे जसं त्या कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये अर्जुनाचं बहुत पुण्य की भगवान त्याला गीतामृत पाजताय, आणि आज नेवाशाच्या रावळामध्ये श्रोत्यांचं पुण्य की अर्जुनाला बरोबर घेऊन आणि भगवंताला धरून ज्ञानोबा श्रोत्यांच्या कानामध्ये अमृत टाकणार आहे. ज्ञानदेवांनी श्रोत्यांना भावपूर्ण नमस्कार केला आणि मधुर हास्यानं एकदम ज्ञानदेव शांतपणे बोलू लागले. संजय उवाच, संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रांना सांगताय की अपूर्व भाग्यानं अर्जुनानं भगवंताचा आश्रय घेतला होता. पण भगवंतासमोर फक्त अर्जुन होता. पूर्व पुण्याईनं नेवासातल्या लोकांनी ज्ञानोबांचा आश्रय घेतला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवान अर्जुनाशी इतक्या अपूर्व आपुलकीने बोलत होते ती की त्याला काही पारावार नाही. कारण अर्जुनाला उभा करायचं आहे. ज्याच्याकडून काम करून घ्यायचं त्याला लोणी लावावं लागतं, हा नियतीचा नियम आहे. अर्जुनाकडून भगवंताला धर्मरक्षणाचं काम करून घ्यायचं होतं. माऊलीने मात्र सगळ्यांना देव कळावा याकरता अपूर्व कार्य केलं. वाटलंय ज्ञानोबाने, भगवंताने काय केलं, धर्मरक्षणाकरता त्याची उठावटी केली. ज्ञानोबाने तसं नाही केलं. सगळ्यांना देव कळावा, आत्महित कळावं, स्वतःचा उद्धार करता यावा याकरता ज्ञानोबा सांगताय. दोन्ही वक्ते आहे, पण त्या वक्त्याचं कार्य काय आणि या वक्त्याचं कार्य काय. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, भगवंत मानवी अवतारातले वसुदेवाचे पुत्र झाले आहे. जन्मदाती देवकी यांचे पुत्र झाले आहे. भाग्याने नंद यशोदा यांना सुद्धा विष्णू रूपाचा सहवास मिळालेला आहे. आणि जी लक्ष्मी भगवंत झोपले असताना त्यांचे चरण दाबते, तिला सुद्धा
भगवंताने अमृत संवाद दिलेला नाही. भगवान शंकराने मात्र पार्वतीला सगळा अमृत संवाद, तुम्ही जे जे ग्रंथ पाहिले असते ना, शंकराने पार्वतीला सांगितलंय. शंकराने भगवान विष्णूनं लक्ष्मीला काहीच सांगितलं नाही. एक दिवशी भानगड झाली तर लक्ष्मी रुसून कोल्हापूरला चालली आली. लक्ष्मी झाली म्हणजे रुसवे फुगवे जास्त होतात. माझ्या घरी सौरवण मला काय. भगवंताने अमृत कण लक्ष्मीला सांगितलाच नाही. आणि ती इतकी पक्की होती की अमृत कण ऐकलाच नाही. एकदा द्रव्याकडे मन लागलं की श्रवणाची गोडी राहत नाही. कारण द्रव्यानं माणसाच्या मनामध्ये नाहीतरी थोडा अहंकार येत असतो. एकदा जनक राजानं याज्ञवल्क्यांना असं विचारलं, महाराज त्याग कशाला म्हणतात? तर जनक राजा रोज गायी दान द्यायचा आणि याज्ञवल्क स्वतः घ्यायचे आणि आपल्या आश्रमात ठेवायचे. जनक राजाला वाटलं आपले गुरु सांगतात त्याग करावा त्याग करावा, आणि रोजच स्वतः गायी घेतात, दुसऱ्याला देत नाही. याज्ञवल्क्यांच्या लक्षात आलं की जनक राजाला काय शोधायचं आहे, म्हणून जास्त श्रीमंताला ज्ञान सांगू नये असं शास्त्र आहे. कारण जेव्हा तो त्या ज्ञानाकरता पैसा खर्च करतो ना, तेव्हा त्याच्या मनात असं येतं की माझ्यामुळे लोकांना ऐकायला मिळालं. म्हणून या आपल्या वारकरी संप्रदायाच्या लोकांनी काय केलं, सगळ्यांकडून गोळा करायचं आणि मग कथा करायची. पूर्वी प्रसाद करायचे ना सगळे लोक, ते एक मोठा झोऱ्या टाकून द्यायचे आणि सांगायचे ज्याला आणून टाकायचं डाळ तांदूळ लाकडं घेणं देणं याच्यावर टाकून द्या, कोणी काय टाकलं पाहिजे नाही. कारण काय, कोणालाच असं वाटायला नको की मी करतोय. म्हणजे इथे काय अहंभाव दूर केलाय. काही लोक म्हणतात आमच्या घरी कथा झाली ना, सगळे लोक बोट चाटून भाजी खात होते, इथपर्यंत सांगता लोक ऐकत होते, सांगायला कोणी तयार नाही. म्हटलं तू काय करत, मी बऱ्याच लोकांना सांगतो नेहमी भागवत लावायचे, तू ऐकणार आहे का? नाही ते मग कशाला लावत बसतो, घेणं नाही देणं नाही. लोक म्हणतात पितृदोष गेला पाहिजे. अरे तू ऐकलं तर जाईल ना दोष, तू ऐकलं नाही तर जाईल कशाला? तो बाप म्हणाले माझ्याकरता करतो. मी जळगाव शहरातल्या एक कथाची तुम्हाला कथा सांगतो. एका घरी कथा माझी चालू होती. ती कथा करताना मला बेचैनी यायची. माझ्याबरोबर भजनी गुरुजी होते, ते पण बेचैन व्हायचे. तो यजमान सुद्धा चुळबुळ चुळबुळ करायचा. मी सगळ्यांकडे पाहिलं, खरं असं काय होतं बरं. कथा करून 1.5 तास सुरू झाला होता. मी कथा थांबवली आणि त्या यजमानाला म्हटलं उभा राहा, तू या भागवत सप्ताहात जेवढे पैसे खर्च करणार आहे ते असं त्याचे वडील गेले होते, तुझ्या वडिलांच्या फोटो समोर कबूल कर की बाबा मी जास्त खर्च करणार नाही, कमीत कमी करेल. असं म्हटलं तो खाली बसला आणि तिघही स्थिर झालो आम्ही. म्हणजे ज्या जीवाकरता तो कथा करणार होता तो जीव असं म्हणत होता की हा इतकं खर्च करून टाकेल, मग याला काय राहील. त्याने असं म्हटलं आणि सगळं वातावरण चांगलं होऊन गेलं. मग त्याने भागवताची पूजा केल्यावर मी त्याला सरळ विचारलं, म्हटलं भाऊ द्यायचं ठरवलं त्याच्यापेक्षा कमी देतोय ना? म्हणे हो. नाही तर तू मनात पहिल्यांदा ठरवलं तेवढं देशील तर बुवा माझ्या बरोबर घरी येईल. हे धन जे आहे ना, गेल्यावर सुद्धा त्याच्यात मन राहून जातं. बरं तुम्ही आरती तर फार मोठी करता, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा
ओम जय जगदीश हरे. बोलताना बोलतो मनुष्य, पण करताना त्या मनावर अमृत बिंदूचा परिणाम न झाल्यामुळे, तरी मी भागवतात सांगतो, कोणी जर विचारलं किती खर्च झाला, काय झालं, काय दक्ष, बोलायचं नाही. बोललं की पुण्य गेलं. बोलायचं. काही काही लोक करून करून विचारतात, तुमचा त्यांचा संबंध चांगला आहे ना, मग निदान काही आकडाचा फोडा. म्हटलं बोलू नको, नाही तर पुण्य चाललं जाईल. काही लोकांच्या लक्षात राहत नाही, ते फोडून टाकतात. खरं पुण्य आहे ते. आपण जे करतो ना, ज्याच्या कानामध्ये अमृत बिंदू गेलाय तो कोणालाच बोलला नाही, हा अजून द्यायचं राहिलं, हो दिलं निमित्त दक्षिणा, असं म्हणजे बोलतच नाही तो काही. काही काही घरी अनुभव असा येतो. एका यजमानाकडे मी गेलो होतो. तो यजमान प्रत्येक गोष्ट आपल्या पत्नीला विचारून करायचा. आणि त्याने मला खुलासा करून दिला, म्हणजे दादा, माझ्या आईने मला एक शिकवण दिली आहे की तुला परमार्थातलं काही कळत नाही. स्वतःच्या मुलाला सांगितलं, ही सून आल्यापासून मी पाहते ही परमार्थ चांगला करते. तो परमार्थातली कुठलीही गोष्ट ती सांगेल तेवढीच करायची, त्याच्यावरती करायची नाही. आईचं वचन पाळत होता तो माणूस. धन्य आहे. माझ्या आईने सांगितलंय की परमार्थात ही सांगेल तेच करायचं, तुझी बुद्धी चालवायची नाही. अशी माता असते. हे आपण काय म्हणतो, काय तिच्या बुद्धीने चालतो, तू का बैल आहे? नाही. त्या म्हातारीला कळालेलं होतं की बरोबर जोडीदार म्हणेल परमार्थात, ही सांगेल कसं वाग. आणि त्याने माझ्यासारख्या व्यक्तीला सांगितलं, ते मनामध्ये किंतु नाही ठेवला. खरंय, जी बाजू सत्य आहे ती मांडायला हरकत नाही. त्यावेळेस आता श्रोत्यांची थोर पुण्याई होती. अर्जुनाची जाऊ द्या, कोणत्या श्रोत्यांची? नेवाशाच्या. की माऊली त्यांना परमात्म्याचा सुखसंवाद अनुभव देऊन सांगते आहे. सनकादिक ऋषीमुनी जी इच्छा केली असेल तीच इच्छा रूप राहिली असेल, म्हणून हे 4 मुलं वैष्णव मार्गाचा प्रचार करण्याकरता समाजाला ज्ञान देत आहे. सनक सनानंद किती होते? 4. हे सुद्धा किती होते? 4. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. जगदीश्वर परमात्म्याची, भगवान श्रीकृष्णाची अर्जुनाबद्दलची जी आपुलकी आणि प्रेम होतं ते निरूपण चाललेलं होतं. पण अर्जुनाला सांगून समाजाला सांगायचं आहे. पण आपल्यापेक्षा संत चांगले सांगतात, म्हणून संतांच्या महाराष्ट्राकरता ज्ञानोबाची योजना झाली की हा येन केन प्रकारेन समाजाला सन्मार्गी लावेल. निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण होऊन श्रीकृष्ण रूपानं अर्जुनाचा सखा झाला. आणि अशीच माऊली निर्गुण निराकार असून संन्यासाच्या पोटी जन्म घेऊन अनेक संकटांना सामोरं जाऊन समाजाला सन्मार्ग सांगितला. त्रैलोक्य रूप महावस्त्रची घडी कधी होणं शक्य नाही. हे जे त्रैलोक्य आहे याची घडी करता येईल कोणाला? नाही येणार. पण त्रैलोक्याची घडी बसवण्याचं काम मात्र माऊलीच्या हातात होतं. जसं मानवरूपी अर्जुनाला उभा केलेला आहे आणि त्रैलोक्याची घडी भगवंतानी बसवली आहे. मनामध्ये संयम उत्पन्न करून माऊलीनं भक्तांचं मनोरथ पूर्ण केलं आहे. भगवान वाच, भगवान बोलायला लागले 4थ्या अध्यायामध्ये,
निष्काम कर्मयोगाची परंपरा कधीची आहे अर्जुना? हा निष्काम कर्मयोग जो आहे, या निष्काम कर्मयोगाची परंपरा कधीपासून चालली आहे ती ऐका. भक्तवत्सल कृष्णनाथ अर्जुनाला सांगू लागले, अरे अर्जुना, हा निष्काम कर्मयोग पहिल्यांदा मी सूर्याला सांगितलं आहे. भगवंताने हा निष्काम कर्मयोग सूर्या लक्षावधी वर्ष होऊन गेले. मी सूर्याला सांगितला हा निष्काम कर्मयोग. सूर्यानं स्वतः अनुभव केला आणि त्याने आपल्या पुत्राला सांगितला, मनूला. मनूने अनुभव घेऊन आपल्या ज्येष्ठ पुत्राला सांगितला, इक्ष्वाकूला. इक्ष्वाकूने रघुराजाला सांगितला. या निष्काम कर्मयोगाची परंपरा प्राचीन आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे सुद्धा निष्काम कर्मयोगी होऊन गेले लाल बहादूर शास्त्री. या देशाच्या पंतप्रधान पदावर आरूढ होऊन कालावधी थोडा मिळाला, ही ईश्वराची इच्छा होती. कारण कलियुगामध्ये चांगला काळ थोडा असतो, वाईट काळ 8 महिने होऊन गेले तरी जात नाही. आम्ही श्रेष्ठ लोकांना विचारलं, जाईल पण आणि राहील पण, असे उत्तर देत आहे ते. 5 महिने. कलियुगामध्ये चांगला काळ राहत नाही. पण आपण घर पाहतो ना, आनंदाने भरला तर 1 मिठाचा खडा पडला की सुताराचे फायदे, 36 खिडक्या 12 दरवाजे. 36 खिडक्या 12 दरवाजे. हे लक्षात आलं पाहिजे. चांगलेपणा जास्त दिवस टिकत नाही. दुर्धरपणा मात्र जाता जात नाही. विषय वासनांनी मानवी मनावर कुरघोडी केलेली असते, मात्र विषयाच्या आहारी मानव गेलेला सापडतो. हे विषय काय? विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. अशी भावना, अशी प्रार्थना या जीवानं ईश्वराला केली पाहिजे. तेव्हा हे ज्ञान बुद्धीमध्ये रुजतं. देहामध्ये वास्तव्य करणारा चिरंजीव आत्मा प्राणी मात्रांना त्या चिरंजीव आत्म्याचा विसर पडतो आणि जड देह आपण आहोत असा त्यांच्या मनात भ्रम निर्माण होतो. मी देह आहे, देहामध्ये तू राहायला आलाय, हा देह तुझा नाही. ज्यानं बुद्धीनं आत्मबोधाची आस्था बाळगली आहे, ती बुद्धी विषय सुख खरे आहे असं मानत नाही. आत्मसुखापेक्षा प्रपंचातले सुख हे खोटं आहे. पण मी देह असं मानून, जसं एखादे वडील साधारण कपडे घालतात, मुलं पत्नी मुली त्यांना म्हणतात तुम्ही आता चांगले कपडे घाला. ते म्हणतात मी या गावचा पाटील आहे, मी कोणतेही कपडे घालले तर लोक काय मला पाटील म्हणणं विसरून जातील का, गुरुजी म्हणणं विसरून जातील. आपल्याकडे वेश ठरवून दिलाय. कोर्टामध्ये न्यायाधीश कोणतेही कपडे घालून येईल, पण वरतून मात्र त्याचा जो काळा अंगकार ठरलाय तोच घालावा लागतो. किती तुमचा उन्हाळा असो, वकिला तो वरतून काळा कोट घालावं ठरलाय. ते काय ते ठरलेलं आहे, ठरून गेलंय. आता ते ब्रिटिशांनी ठरवून दिलं, ते अजून तसं चालू आहे.
त्याच्यात काही बदल झाला नाही, अजून कोणत्याच न्यायाधीशाच्या डोक्यात आलं नाही की हे बदलावा. कारण जवळपास पुष्कळशे वेश बदलून गेले. शिक्षक सुद्धा शाळेमध्ये टी शर्ट घालून जाऊ शकतो. शाळेचे ड्रेस ठरले, शाळेवाल्यांनी सांगितलं आम्हीच देऊ, आणा पैसे. त्याच्यात धंदा सुरू होऊन गेला. शाळेने बुटाचाही धंदा विकत घेऊन घेतला. वेशभूषा धर्मानं ठरवली होती, आता कायद्यानं ठरवली. वेशभूषेचा परिणाम होतो. इतर स्त्री शिक्षकांचं सर्वांग झाकलेलं आहे, आपल्याकडे नाही. वेशभूषेचा परिणाम होतो असं दुसरा पंथ सांगतो, हा पंथ नाही म्हणतो, कारण त्याचं ज्ञानच नाही. म्हणून हे इंद्रिय या वेशभूषेला, कार्यभूषेला मोहित होऊन जातात. काय होऊन जातात? मोहित. 82 वर्षाची आजी सुद्धा सुनांचे कपडे पाहायला लागून जाते. आल्यावर पिशवी काढली की पाठी ते पोरींचं काम करत. केवढ्याला आणलं? आता 82 झालं, नेसवलं जात नाही, उठवलं जात नाही, पण पाहावलं जात. आमच्या वेळा असं कुठे होतं? चाललं ते रडगडानं. आणि इकडे हातामध्ये काय? देवाची द्वारे मुख उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी सारी गेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आमच्या वेळा असं कुठे होतं? इकडे परमार्थाची कल्पना आहे, पण इंद्रियांच्या आवडीमुळे मात्र तिकडे आणलं. मुलींनी सुनांनी दाखवायला छान आहे बेटा इंद्रिय, असं तोंडातून निघालं पाहिजे 70व्या वर्षी, नाही तर 70 पुढे 72. काय पाहणे? छान आहे बेटा, छान छान, सुखी राहा, असं निघालं पाहिजे. निघत नाही ते, कारण मी देह ही कल्पना आहे. मी सांगितलं ना, आता असे काही काही लोक मुंबई पुण्याला राहायला गेले. आधी 78 वर्षाच्या असं असतात, नवीन कोणता तरी पुण्याहून ड्रेस घालून येतात आजी, आणि माझ्या दादा ओळखलं का? म्हटलं नाही बा. आता असा ड्रेस आहे की त्या बाईला मी कधी त्याच्यात पाहिलं नव्हतं, पण ती मुद्दाम विचारते ओळखलं का? मी मला सांगायला नाही लागत. आता मी इथे नाही राहत, जळगावला कासमवाडीत नाही राहत, कोथरूडला राहत. ते कोथरूडचा ड्रेस दाखवत, वय वर्ष 78. काही गरज आहे का ओळखलं का विचारायची? कारण इंद्रियांची आवडी आहे. इंद्रियांची आवडी आहे. आता मला मतिमंद मुलांनी केलेल्या पंत्या आणून दिल्या त्याने. म्हटलं मी जरूर रामाजो लावेल सकाळी. मतिमंद मुलं आहेत, पण पंत्या इतक्या सुंदर बनवल्या. त्याचा बॉक्स जो आहे तोही एकदम सुंदर आहे वरचं. मी म्हटलं छान केलं मती मुलांनी, तुम्ही याचा प्रचार केला का नाही? म्हणे आम्ही सगळ्या लोकांनी असं ठरवलं आहे की दिवाळीचं सप्रेम भेट जे वाटायचं आहे, काय खाण्याचे पदार्थ पेढे, ते द्यायचंच नाही. तर या मतिमंद मुलांचे हे जे बॉक्स आहे हे विकत घ्यायचे आणि प्रत्येकाला वाटून द्यायचे, म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना कळायला पाहिजे की हे घ्यायचं. चांगलं आहे ना? इतकं सुरेख केलंय त्या मुलांनी, म्हणजे वरचा बॉक्स सुद्धा इतका सुंदर आहे. आता त्यांना कोणीतरी आयडिया दिली, शिक्षकाने करून घेतलं, धन्यवाद आहे. कारण मतिमंद माणसाकडून चांगली करून घेणं हे ईश्वरासारखंच काम आहे. भित्र्या अर्जुनाकडून युद्ध करून घेतलं देवाने. अज्ञान श्रोत्यांना गीतामृत, ज्ञानामृत, ज्ञानेश्वरीचं अमृत, भावार्थ टीकेचं अमृत भगवंताने ज्ञानोबाने पारलं. चांगल्या मुलांकडून उद्योग केला ते विशेष नाही,
पण मतिमंद मुलांकडून केलेला उद्योग विशेष आहे. कारण मतिमंद लोकांना सुद्धा आपल्या कर्मयोगानं पोट भरता येईल. विशेष कार्य आहे, कौतुकास्पद आहे आणि सत्कर्म आहे. कोणालाही उद्योगाला लावणं, नाहीतर आपण मतिमंद लंगडे पांगडे यांचा उपयोग काय करायचे, आईबाप रस्त्यात बसवून द्यायचं आणि भीक मागून यायची. त्याला खायला नाही द्यायचं, तिकडेच मागत जाय ना. आज चांगल्या लोकांच्या साह्यानं अपंग लोक, मतिमंद लोक आपल्या उदरनिर्वाह करता कार्य करतात. निष्काम कर्मयोग आहे. अशा प्रकारे प्रपंचातील सुखदुःख माणसाला आवडू लागतात. दिगंबराच्या नगरीत वस्त्राला गिराईक कसं मिळणार? दत्ताच्या बाजारामध्ये वस्त्राची काय गरज? दिशा ज्याच्या अंबर आहे, दिगंबर. दिगंबर शब्दाचा अर्थ असा आहे, दिशा ज्याचे अंबर आहे असा तो दिगंबर. म्हणून दत्ताला दिगंबरा, दिगंबरा हा मंत्र आहे बरं. पुढे दत्ताचा अवतार झाला पहिला, म्हणून श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खरा मंत्र दिगंबरा 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 आहे. मग महाराजांचा अवतार झाला म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता इथे असं सुद्धा म्हणता येईल, दिगंबरा दिगंबरा साईनाथा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा झिपरू अण्णा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. तर कोणत्याही संताला तुम्हाला, पण दिगंबर पाहिजे तो. दिशा ज्याचे अंबर आहे असा तो. आमचे झिपरू अण्णा दिगंबर होते, गजानन महाराज दिगंबर होते. दिशा ज्याचं वस्त्र आहे. जैन मुनी दिगंबर असतात, दिगंबर आणि श्वेतंबर, पांढरे वस्त्र परिधान करतात. या जन्माने जे आंधळे आहे त्यांना सूर्यप्रकाशाची किंमत कशी येणार? तसे प्राणी मात्र देहाला आपला समजतात. त्यामुळे त्यांना गीता सांगा, ज्ञानेश्वरी सांगा, भागवत सांगा. ते म्हणता याच्याने आमचं भरपूर कल्याण झालं पाहिजे, भरपूर पैसा मिळाला पाहिजे, आमचं शरीर थकलं तरी चालेल, पैसा मारो परमेश्वर पत्नी मारी गुरु, छय्या छोकरा शालिग्राम पूजा कोणी करू. अशी कल्पना होऊन जाते त्यांनी. आता चोराला कधी चांदण्याची हौस वाटेल का? त्याला तर काळोखच लागतो, त्याला काळोखच लागतो. दिगंबर, आंधळा, बैला, काळा, चोर अवघड निवडणं विचित्र आहे. म्हणून निष्काम कर्मयोग योगाचा कालांतराने रामानंतर, रामाच्या अवतारानंतर लोकांना विसर पडला अर्जुना. म्हणून हे सगळे तुझे दुर्योधनाधिक जन्माला आले, धृतराष्ट्राधिक जन्माला आले. माझ्या आत्यानं मात्र निष्काम कर्मयोग केलाय. कुंती, निष्काम कर्मयोग. आंधळा धृतराष्ट्र, त्याने इतकं छळलं तरी वाईट बोलले नाही. शेवटी कुंती धृतराष्ट्राच्या सेवेला सप्तशोध तीर्थावर निघून गेली. धर्माचं राज्य झाल्यावर जेव्हा विदुराच्या खांद्यावर धृतराष्ट्राचा हात, धृतराष्ट्राच्या खांद्यावर गांधारीचा हात, आणि गांधारीच्या खांद्यावर जेव्हा कुंतीने हात ठेवला तेव्हा म्हणे, गांधारी म्हणाले कोण आहे? म्हणे मी कुंती. तू कशाला आमच्या बरोबर येते? म्हणाले मी काय करू आता याच्यात, माझा जन्म सेवेतच गेलेला आहे. भगवंताला सुद्धा सांगितलं की कृष्णा जातोय पण मला मधून मधून दुःख देत राहा. म्हणे का? त्या तर दुःखात तुझा विसर पडत नाही. देहाला कुंतीनं आपलं मानलेलं नाहीये. समर्थ एका ठिकाणी लिहितात बा,
देह दुःख होता वेगेची पळालो, आणि तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. नुसतं डोकं दुखायला लागलं तर आपण म्हणतो काय देवाने आज दिवस काढला, माझ्या चांगली धनत्रयोदशी डोकं दुखलं. म्हटलं तुला कोणाचं पाहून डोकं उठलं असेल. काही काही लोकांचं दुसऱ्याला पाहिलं की डोकं उठतं. डोकं उठणं म्हणजे काय? पित्त येणे, संताप. निष्काम कर्मयोग सगळ्यांना विसर पडलेला आहे. ज्या निष्काम कर्मयोगाची आवड नाही ते वैराग्य रूप नगराचे नाव कशाला त्यांना माहीत राहील. आणि वैराग्यामध्ये विवेक जागृत होतो, त्यामुळे समाजात विवेक जागृत होत नाही. म्हणून संतांनी ज्ञानोबाबद्दल लिहिलंय, विवेकाने जाने सुघटित समाजात रविले, लसत भक्ती ज्ञाने तरविला भागवत तरू. अशी लसत भाषा वापरली, प्रेमळ भाषा वापरली, ज्याच्याने भागवत धर्म तयार केला. विषय वासनेचा देहावर मोह होतो, आणि मोह झाला की त्याचा विसर कसा पडेल. मोह ज्याला आहे त्याला निष्काम कर्मयोग कळत नाही. तो प्रत्येक गोष्टीत फायदा पाहतो, प्रत्येक गोष्टीत फायदा पाहतो. लोकांना माळ सुद्धा बुवानेच विकायची. माळ घालून घ्या, बळजबरी करायची. पहा तुम्ही कीर्तनात प्रवचनात माळ घालून घ्या, माळ घालून घ्या, 5 रुपये माळ, 5 रुपये माळ. होलसेलच्या भावाने आणायची 1.5 रुपयाला, 5 रुपयाने विकायची. मग ते असं घालून घ्या अशी बळजबरी, त्याची तयारी झाली पाहिजे. मला माळ घालायची आहे, मनाची तयारी झाली पाहिजे. आपल्याकडे एक संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय. त्या दत्त संप्रदायामध्ये जो जातो त्याला असं सांगितलं लागतं की बा तुला कांदा लसण खाता येणार नाही, तर हा संप्रदाय घे. तर बरेच लोक काय करतात, तिकडून परत आले की आमच्या सारख्याला विचारतात खरंच खायचं नाही का, मग हे लोक खात नसतील का. म्हटलं मग तुला संप्रदाय घ्यायचा आहे ना, ते सोडावं लागेल. ते सोडल्याशिवाय त्या संप्रदायाचं ज्ञान तुम्हाला टिकणार नाही, आणि टिकत नाही. बरेच लोक काय करतात, सुरुवातीला 2-4 वर्ष पाळतात आणि नंतर सर्व घटी पूर्ण होऊन जातात. ते टिकतच नाही ते. म्हणून पूर्वी देत नव्हते दत्त संप्रदाय, कारण माहिती आहे ना, कारण वैराग्यामध्ये विवेक जागृत होतो. जर कांदा लसणाचाच मोह सुटला नाही तर वैराग्य जागृत होण्याचा प्रश्नच उरत नाही ना. कठीण आहे ते. त्याला वैराग्य जागृत व्हावं लागतं. म्हणून जडवाद जो आहे अर्जुना, लोक आज अनेक वर्षे या निष्काम कर्माचा विसर पडल्यामुळे त्याचं पुनरुज्जीवन तुझ्या हातून व्हायचं आहे अशी माझी इच्छा आहे. केवढा उभा गेला त्याला बा. त्या निष्काम कर्मयोगाचं पुनरुज्जीवन तुझ्या हातून व्हायचं आहे, कारण तुझ्या इतका दुसरा कोणी मला आवडणारा नाही. बा लोणी लावलंय. तू उलट माझ्यावर तसा अनुप्रेम करीत आहे. तू माझ्या भक्तीने पूर्ण नटलेला आहे. तुला स्नेह सौख्याची जीवन कला मी दिली आहे. स्नेह सौख्य, जसं तुम्ही स्नेह संमेलन भरवता तसं अध्यात्मामध्ये स्नेह सौख्य आहे. निष्काम कर्मयोग पुन्हा लोकांवर विस्तार करण्याचा तुझा योग्य अधिकार आहे. तुझ्यासारखा मला कोणी दिसत नाही. तेव्हा अर्जुना,
तू युद्धाला सज्ज असलेल्या रणभूमीवर काही काळ थांबलेला आहे असं सांगतो मी. तू निष्काम कर्मच्या युगाचं पुनरुज्जीवन कर आणि रणांगणामध्ये युद्ध कर. भगवंताचं भाषण ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला की काळ काही माझ्या बाजूने नाही आहे, आता युद्ध करावं लागणार. आता अर्जुन युद्ध कसं करणार हे 20 तारखेला रात्री 8 वाजता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 20 तारखेला सकाळी आपलं हरिवंश पुराण 8 ते 9 आणि रात्री चालू असलेली ज्ञानेश्वरी त्रयोदशी चतुर्दश आणि पांडव पंचमीपर्यंत प्रवचनाला सुटी. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आता प्रवचन चालू आहे का असं कोणी फोन करू नका. योग्याठा सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाय घडली सेवा काही. भोजना मागती तुप पाव शेर पडिला विसर. ते पेरू वाटेल